मी पंढरपूरला वारीला गेले होते. मी माझ्या 4 महिन्याच्या मुलाला घेऊन वारीतून पायी चालत होते. संध्याकाळी एका ठिकाणी झोपले असता माझी बॅग चोरीला गेली. त्यामध्ये माझे कपडे, पैसे सर्व काही होतं. एका व्यक्तीने चोराला पकडून माझी बॅग आणून दिली. आमची चांगली ओळख झाली. आम्ही वारीवरून परत आलो. मी एके दिवशी त्याला भेटायला घरी गेले. घरी त्याच्या तो एकटाच होता. मी रडू लागले. त्या दिवशी त्यानं माझ्याबरोबर, नमस्कार मित्रांनो, माझं नाव कांचन आहे. मी विधवा आहे. मी पंढरपूरला वारीला चालत चालले होते. माझी 4 महिन्याची लहान मुलगी माझ्यासोबत होती. माझ्याकडे थोडेफार पैसे होते. मला कोणाचाही आधार नव्हता. तर विठ्ठलाचा तरी असेल म्हणून मी विठ्ठलाच्या दर्शनाला चालले होते. आज वारीचा 5वा दिवस होता. वारीसोबत देहूवरून चालत आले होते. चालायला खूप छान वाटत होतं. सर्वत्र टाळ मृदुंगाचा आवाज, वारीला चालणारे भक्त विठ्ठलाचा गजर करत होते. सर्वत्र आनंदाचा वातावरण होतं. एका दिवशी रात्री पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी मी माझ्या 4 महिन्याच्या बाळाला घेऊन झोपले होते. मी माझ्या उशाला एक छोटी बॅग ठेवली होती. त्यात माझे पैसे, कपडे आणि थोडेफार गरजेच्या वस्तू होत्या. बाळाला दूध पाजून मी झोपी गेले. चालून चालून खूप थकले होते. रात्री अचानक माझ्या डोक्याखालची बॅग कोणीतरी उचलून घेऊन पळू लागला. मला जाग आली. मी त्याला मोठ्याने ओरडले, चोर चोर. जवळपास काही लोक होते. ते चोराच्या मागे धावू लागले. मी खूप घाबरले होते. मला समजत नव्हते की आता जर माझी बॅग नाही सापडली तर माझे काय होणार. त्यात माझे पैसे, दागिने, कपडे सर्व काही होते. खूप वेळाने एक तरुण माझ्याकडे चालत येताना दिसला. तो साधारण माझ्यापेक्षा 2-3 वर्षांनी मोठा असावा. दिसायला खूप देखणा होता. तो माझ्या जवळ आला आणि माझ्यासमोर बॅग धरून उभा राहिला. त्याच्या हातात माझी बॅग होती. तो म्हणाला, ही तुमची बॅग. मला वाटलं साक्षात विठ्ठलाने दर्शन दिले असावा. त्यांनीच माझी मदत केली असावी. तो तरुणही विठ्ठलाच्या वारीतच आलेला असावा. मी त्याचे आभार मानले. त्यांनी माझ्या बाळाकडे पाहिले आणि विचारले, काय मुलगा आहे का मुलगी? विठाई, मी हसून उत्तर दिले. तो खूप छान बोलत होता. त्याने माझे नाव विचारले. कुठून आले असेच तो विचारले. मी सांगितले, माझं नाव कांचन आहे. मी देहूवरून आले आहे. विठ्ठलाच्या वारीत पंढरपूरला चालले आहे. मग मी त्यांच्याबद्दल विचारले. तेव्हा तो तरुण म्हणाला, मी सुद्धा विठ्ठलाच्या वारीला चाललो आहे. माझे नाव माधव आहे. मी देहू जवळच्या एका गावावरून आलो आहे. मला खूप हलकंसं वाटलं. कोणीतरी आपल्या जवळचं आहे असं वाटलं. तो म्हणाला, झोपा आता, उद्या आपण बोलूया. रात्र खूप झाली होती म्हणून मी झोपी गेले. ती जागा शाळेचं मैदान होती. त्यामुळे तिथे थोडेफार लाईटाचा उजेड होता. अशीच रात्र गेली. सकाळ झाली. मी शाळेपाशीच पहाटे आंघोळ केली. माझ्या मुलीचं पाण्याने तोंड धुतलं. एका ठिकाणी भक्तांनी नाश्त्याची सोय केली होती. तिथे जाऊन मी नाश्ता घेऊ लागले तेव्हा माझ्यासमोर तो तरुणही नाश्त्याला आला. आमच्या दोघांची नजरानजर झाली. मग आम्ही दोघं एक ठिकाणी बसून नाश्ता केला. तो तरुण दिसायला खूप देखणा होता. मी त्याला अंधारात पाहिले होते, त्यामुळे नीट दिसले नव्हते. पण आता जेव्हा मी त्याला पाहिलं तेव्हा तो खूपच सुंदर दिसत होता. हळूहळू मैत्री वाढत गेली. मी विचारलं, मी तुमच्यासोबत चालत वारीला येऊ का? तो म्हणाला, चला नक्की. मीही एकटाच आहे. त्याने माझ्या कपाळाकडे पाहिलं आणि म्हणाला, तुमच्या कपाळावरची टिकली पडलेली दिसते. मला रडू आलं. तो म्हणाला, काय झालं? काही चुकलं का माझं? मी शांत झाले आणि म्हणाले, मी विधवा आहे. तो थबकला आणि एवढे लहान बाळ घेऊन तुम्ही वारीला चालला आहात? मी पुढे सांगू लागले, माझं लग्न 3 वर्षापूर्वी झालं होतं. आमचं घर गरिबाचं होतं. माझ्या नवऱ्याजवळ शेती नव्हती. तो एका शेतात कामाला गेला होता. त्या दिवशी खूप पाऊस पडला होता आणि त्याच्याजवळ वीज कोसळली. त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यावेळी मी गर्भवती होते. काही महिन्यात मी हिला जन्म दिला. आता ती 4 महिन्याची आहे. त्याला खूप वाईट वाटले. त्याने माझ्या हातातून बाळ घेतली आणि स्वतःच्या छातीला लावले. त्या बाळाला तो खूप प्रेमाने बघत होता. तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता. मी विचारलं, तुम्ही काय करता? तेव्हा तो हळूहळू सांगू लागला, मी सुद्धा विवाहित होतो, पण माझी पत्नी सुद्धा मृत्यू पावली आहे. हे माधवरावाचं वाक्य ऐकून मला सुद्धा खूप वाईट वाटलं. आम्ही असेच मुक्काम पुढे करत राहिलो. पायी चालत पुढे जात राहिलो. एकमेकाशी ओळख अधिक चांगली झाली. माधवरावांबरोबर चालायला खूप छान वाटायचं. ते मध्येच प्रवासात माझ्या बाळाला उचलून घ्यायचे. खूप दूरपर्यंत मला मदत करायचे, कारण एवढ्या लांब प्रवासात बाळाला घेऊन चालणं मला शक्य नव्हतं. त्यांच्या उपस्थितीमुळे मला या प्रवासात खूप आधार मिळाला होता. त्यांनी माझा प्रवास खूप हलका केला होता. मला खूप समाधान वाटत होतं. ते माझी आणि माझ्या बाळीची खूप काळजी घेत होते. आता आमच्या नजरेला नजर भिडू लागली होती. एकमेकांबद्दल एक वेगळीच भावना, प्रेम निर्माण होऊ लागलं होतं. हळूहळू दिवस सरत गेले आणि शेवटी तो शुभ आषाढी एकादशीचा दिवस उगवला. त्या दिवशी सर्व पालख्या एकत्र जमा झाल्या होत्या. सर्वत्र नामाचा गजर सुरू होता.
अख्खी पंढरी टाळमृदुंगाने दुमदुमली होती. मनाला इतका आनंद होता की शब्दात व्यक्त करणं कठीण होतं. त्या दिवशी गर्दी खूप जास्त होती. मला बाळाला घेऊन चालणं अवघड वाटत होतं. मग माधवराव म्हणाले, तुमचं बाळ मला द्या, तुम्ही रिकाम्या हाताने चाला. मी त्याच्यावर विश्वास ठेवून माझं बाळ त्याच्याकडे दिलं. आम्ही विठ्ठलाच्या दर्शनासाठी चाललो होतो, पण गर्दी इतकी प्रचंड होती की अचानक आमचं एकमेकापासून विभाजन झालं. मी एकीकडे आणि माधवराव माझी मुलगी दुसरीकडे हरवले गेले. मला काही सुचनासं झालं. मी खूप शोधाशोध केली, लोकांना विचारलं, पण माधवराव आणि माझं बाळ कुठेच सापडत नव्हते. मी रडू लागले. शोधता शोधता दुपार झाली. माझ्या डोळ्यातून अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते. आता मला वेदनाही होत होत्या. मी विठ्ठलाच्या रांगेत उभी होते. मन खूप निराश होतं. रडत रडत विठ्ठलाच्या दर्शनाला गेले. विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवून मी म्हणाले, अगोदर तू माझा नवरा हिरावून घेतलास आणि आता माझी ही मुलगीसुद्धा दूर करत आहेस. तुझ्या मनात नक्की काय आहे ते मला कळू दे. का अशी परीक्षा घेतो आहेस? मी डोळे मिटून विठोबाला प्रार्थना केली आणि निघाले. काही पावलं चालले आणि अचानक माझ्यासमोर माधवराव आणि माझी मुलगी दिसले. मला काही सुचत नव्हतं. मी धावत गेले आणि माधवरावांना घट्ट मिठी मारली. खूप वेळ मी त्यांना घट्ट पकडून रडत होते. माझ्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या, पण यावेळी त्या आनंदाच्या होत्या. त्यांनी मला खाली बसवलं. त्यांच्या बॉटलमधलं थोडं पाणी प्यायला दिलं. मी मुलीला मांडीवर घेतलं आणि तिला दूध पाजू लागले. सकाळपासून ती उपाशी होती. माधवराव बाजूलाच बसले होते. माझ्या आणि बाळामधलं नातं पाहून ते खूप भावूक झाले होते. कदाचित त्यांनाही ती आवडू लागली होती. मी दिसायलाही छान होते. मग आम्ही विठ्ठलाचे दर्शन घेतल्यावर वारीतून बाहेर पडलो. आता गावी परतणं आवश्यक होतं. आम्ही जवळच्याच एका हॉटेलमध्ये जेवण केलं. जेवणासाठी पैसे माधवरावने दिले. पंढरपूरवरून देहूला जाणारी एक बस आम्ही पकडली. बसमध्ये एकच सीट रिकामी होतं. मी, माधवराव आणि माझी छोटी मुलगी आम्ही तिघेही बसलो. या संपूर्ण वारीमध्ये माधवरावने मला दिलेला आधार अमूल्य होता. जर त्यांनी त्या रात्री माझी बॅग परत आणून दिली नसती तर आम्ही कदाचित आज इथे नसतो, असं मला ठाम वाटत होतं. खरं सांगायचं तर मला माधवराव खूप आवडले होते. प्रवासात मी खूप दमले होते. झोप यायला लागली होती. मला कधी झोप लागली ते समजलंच नाही. मी माधवरावांच्या छातीवर डोकं ठेवून झोपले होते. माझी मुलगी त्यांच्या मांडीवर झोपली होती. ते खूप निरागसपणे आमच्याकडे पाहत होते. काही वेळाने मला झोपेतून जाग आली. मी पाहिलं, माझं डोकं माधवरावाच्या छातीवर होतं आणि माझं बाळ त्यांच्या मांडीवर. त्यांच्या चरणी एक शांत समाधानी स्मित हास्य होतं. माझ्या चेहऱ्यावर मात्र आश्चर्य आणि हलकंसं काळजीचा भाव होता. एवढी काळजी कधीच कोणी घेतली नव्हती, सख्या व्यक्तीने सुद्धा नाही, जशी माधवरावने माझी घेतली. मला खरंच वाटलं, विठोबाच माझ्यासाठी माझ्या समोर माधवरावच्या रूपात उभा आहेत. आता आम्ही देहूच्या बसस्टँडवर पोचलो. मी खाली उतरणार होते. उतरण्यापूर्वीच माधवरावने त्यांचा पत्ता एका कागदावर लिहून दिला. मी तो पत्ता घेतला आणि एकदा माधवरावाचे खूप आभार मानले. मी त्यांच्या पाया पडले आणि त्यांनी माझा हात मध्येच धरला आणि म्हणाले, हे काय करता आहात तुम्ही? मी म्हणाले, जर तुम्ही माझी मदत केली नसती तर माझं काय झालं असतं, विठ्ठलालाच ठाऊक. माधवरावने त्यांच्या बॅगेमधून एक छोटीशी पिशवी काढली आणि म्हणाले, हे असू द्या. मी विचारले, काय आहे यात? ते म्हणाले, तुम्ही घरी गेल्यानंतर उघडून पहा, तुम्हाला सर्व कळेल. मला काय करावे हे समजत नव्हते, पण मी ती गोष्ट प्रसाद समजून घेतली. मी घरी आले. माझं छोटंसं एक छप्पर होतं. मला कोणाचा आधार नव्हता. घरी आल्यानंतर मला आतुरता लागली होती की माधवरावने नक्की काय दिलं आहे. मी ती पिशवी उघडून पाहिली. त्यामध्ये एक हिरव्या रंगाची साडी, एक चोळी, विठ्ठलाचा प्रसाद आणि काही पैसे होते. हे पाहून माझे अश्रू अनावर झाले. कोण हा माधवराव? एवढं का केलं त्यांनी माझ्यासाठी? हे मला समजत नव्हतं. असेच 1-2 दिवस गेले. मला माधवरावाची सारखी आठवण येत राहिली. काय करावे समजत नव्हतं. खरं तर माझा त्यांच्यावर जीव जडला होता. त्यांना मी एका वेगळं स्थान दिलं होतं माझ्या मनात. मला काही करमत नव्हतं. मग मी ठरवलं, आपण माधवरावांना जाऊन भेटायचं. दुसऱ्याच दिवशी सकाळी उठून आंघोळ केली. माधवरावने दिलेली साडी घातली आणि थेट त्यांच्या दिलेल्या पत्त्यावर गेले. तिथे गेल्यानंतर मी एका मुलाला विचारलं, माधवरावचं घर कोणतं? त्याने मला ते घर दाखवलं. मी त्या घराचा दरवाजा वाजवला. काही वेळानंतर दरवाजा उघडला. मला समोर माधवरावाचा तो हसरा चेहरा दिसला. माधवराव माझ्याकडे पाहून आश्चर्यचकित झाले. मी घातलेली साडी पाहिली आणि अजूनच खूप खुश झाले. त्यांनी मला आत बोलवलं. माधवरावाच्या पाठीमागे कोणी नव्हतं. त्यांनी स्वतः त्यांच्या हाताने किचनजवळ जाऊन चहा ठेवू लागले. हे माझ्या लक्षात आलं. मी माझ्या मुलीला घेऊन तिथे गेले. माधवरावला म्हणाले, माझ्या बाळाला घ्या, मी पाहते काय करायचे ते. मी आमच्या दोघांसाठी चहा बनवला. माधवराव एका खोलीत लांब बाळाला घेऊन बसले होते. मी 2 कप चहा घेऊन त्यांच्याजवळ गेले. ते माझ्याकडे पाहत होते आणि मीही त्यांच्याकडे पाहत होते. ते म्हणाले, आता तर 2 दिवस झाले भेटून, लगेचच तुम्ही येणं केलं, काय कारण? माझे डोळे भरून आले. मी म्हणाले, मी खरं सांगते, जेव्हापासून आपली भेट झाली आहे तेव्हापासून मला तुम्ही खूप आवडू लागले आहात. तुमच्याशिवाय करमत नाही. माझं मन कशातच लागत नाही. कृपया मला तुमच्या पदरात घ्या. मला तुम्ही आपली म्हणा.
मी तुमच्याबरोबर आनंदाने संसार करेल, तुम्हाला खाऊ-पिऊ घालेल, तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी पडू देणार नाही. हे ऐकून माधवरावचे डोळे पाणावले. माधवराव उभे राहिले. मी उठले. त्यांनी त्यांचे हात पुढे केले. मी पळत जाऊन त्यांना एक घट्ट मिठी मारली. त्यांच्या मिठीतून बाहेर येऊ नये असं वाटत होतं. माधवरावने त्यांच्या ओठांनी माझ्या नाजूक ओठांवर एक किस केलं आणि आम्ही दोघे एकमेकांवर खूप प्रेम करू लागलो. आम्हा दोघांचीही मनं शांत झाली. मी 2-3 दिवस त्यांच्याबरोबर राहिले. आम्ही एकमेकांवर भरपूर प्रेम केलं. आम्ही ठरवलं की आता लग्न करायचं. आम्ही जवळच्या मंदिरात गेलो, एकमेकांना हार घातले आणि आम्ही लग्न केलं. मला एका आधाराची गरज होती आणि त्यांनाही तशीच गरज होती. आम्ही दोघे एकत्र आलो आणि आमचा संसार आता सुखाने सुरू झाला आहे. आमची मुलगी हळूहळू मोठी होऊ लागली आहे आणि आता मी गरोदर राहिले आहे. माझ्या पोटात माधवरावचं वंश वाढत आहे. माधवराव ही खूप खुश आहेत. मी त्यांची खूप काळजी घेते. त्यांना काय हवं नको हे सर्व पाहते. आम्ही दोघे खूप आनंदात संसार करत आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.